पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. गुरुवर्य महंत परमपूज्य नारायण गिरीजी महाराज की जय. समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत बजरंग बली हनुमान की जय. आदि माया जगदम्बा माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी. बरनहु रघुबर बिमल जसु जुदाया कुफल चारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार. ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः. सोपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासयोगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं. नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृते राघवी ख्याती केली. शिळा शिखरे सागरी तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी. दुजी उपमान आढळे लोकी. भवसिंधू से बांधिला से तुझेने. अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी. परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा. तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. जया पूजले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली. न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. सकल तीर्थांचे धुरे जिये का माता पितरे. तया सेविसी कीर शरीरे लोन कीजे. प्रस्थस्थळे प्राप्त प्रसंगी सज्जन हो. वर्षश्राद्धाच्या निमित्तानं अनंत कोटी प्रभू परमात्मा जगत चालक जगत नियंता जगताचा कर्ताहर्ता जगताचा बाप ज्याला ब्रह्मांड नायक म्हणतात अशा त्या परमात्म्याच्या सेवेकरता भारत देशातील प्राचीन अर्वाचीन संतांच्या सेवेकरता आणि आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे त्यांना परलोकात एक उत्तम प्रकारची योनी, उत्तम प्रकारची शांती, उत्तम प्रकारचा जन्म, उत्तम प्रकारची अवस्था, उत्तम प्रकारचं वैभव प्राप्त व्हावा यासाठी
मृत्यूलोकामध्ये जी काही धर्मशास्त्र आणि पुराण आणि वेदांनी संतांनी जी काही नियमावली आपल्याला दाखवलेली आहे, सांगितलेली आहे, त्या नियमावलीचं पालन या मृत्यूलोकामध्ये करावं लागतं. अनेक प्रकारचे विधी आहे. जन्माचा विधी आहे, मुष्टाबन विधी आहे, 5वीचा विधी आहे, 12वीचा विधी आहे, लग्न विधी आहे, मृत्यूचा विधी आहे. आणि हे सर्व विधीशी मानवाचे नाळ जोडलेले आहे, मानवाचा संबंध आहे. मानवाच्या व्यतिरिक्त बाकीच्या कोणत्याही योनीमध्ये नियमाचं उल्लंघन केलं तरी चालतं. पाय पसरून बसलं जनावर तरी त्याला शिक्षा करता येत नाही, त्याला सांगता येत नाही. पण माणसं पाय पसरून बसले तर म्हणावं लागतं मांडी घालून बसा. विधी नियम याचं पालन मनुष्य देहात आलेल्या जीवाला करावं लागतं. का? मनुष्याला विधी कळतो, निषेध कळतो, पाप कळतं, पुण्य कळतं, चांगलं कळतं, वाईट कळतं, आपलं कळतं, परख कळतं. ज्या जीवाच्या ठिकाणी कळण्याची क्षमता आहे त्यांच्याकरता शास्त्र आहे, त्यांच्याकरता वेद आहे, त्यांच्याकरता देव आहे, त्यांच्याकरता संत आहे आणि त्यांच्याच करता शास्त्र आहे. बैलाला नाही, म्हशीला नाही, टोनग्याला नाही, बोकड्याला नाही, रेड्याला नाही, गेंड्याला नाही, हत्तीला नाही. शास्त्र त्यांच्याकरता नाही. बोकड्याला देव कळत नाही, गेंड्याला देव कळत नाही, गेंड्याला वारी कळत नाही, गेंड्याला संत कळत नाही. म्हणून संतांची लक्षणं संतांनी गेंड्याला नाही सांगितली, उपदेश केला नाही जनावरांना. उपदेशाचं महत्त्व ज्या देहात कळतं त्या देहाला म्हणतात मानव योनी. आणि म्हणून मानव योनी करता संत आहे, मानव योनी करता देव आहे, मानव योनी करता ज्ञानेश्वरी आहे, मानव योनी करता गाथा आहे, मानव योनी करता नाथबाबांचा भागवत आहे आणि मानवा करताच 27 अभंगाचा हरिपाठ आहे. हरिपाठ कोणा करताय? असोनी संसारी जीवा मी गुकारी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारिकाला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ मिळणार नाही, गाथा वाचायला वेळ मिळणार नाही, भागवत वाचायला वेळ मिळणार नाही. किमान 27 अभंगाचा हरिपाठ स्नानाला घे बसल्यानंतर पहिला तांब्या डोक्यावर होतो, पूर्ण पाणी होईपर्यंत 27 अभंगाचा हरिपाठ होतो. याकरता माणसाकरता हरिपाठ केलेला आहे. जे हरिपाठ करतात त्यांनाच मानव म्हणतात. तुम्ही समजून घ्या. म्हणजे काही करीत नसले तर घरी जाऊन तयारी तरी करतील. असं मी प्रास्ताविक मांडू राहिलो, अजून ओवीमध्ये प्रवेश केला नाही. आजचा प्रसंग जो आहे महत्त्वाचा विधी, या विधीला अनुसरून आपल्याला प्रवेशद्वारात यायचं आहे. सर्वप्रथम आजचा जो पुण्य दिवस आहे, महापर्वणीचा दिवस आहे, गुढीपाडव्याच्या आपल्या सर्व श्रोतवर्गाला, सर्व ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अर्धा पाऊण तास आपापला आवडता लाडका प्रेमळ स्वभावाचा मोबाईल जरा बंद करून ठेवा. याला एकदा बंद करा, नाही तर तुमचं बंद होईन आणि माझं आलडन. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, शुभ दिन आहे, शुभ दिवस आहे, शुभ योग आहे. नवीन वर्षाची सुरुवात आहे. आजच्या या नवीन वर्षाच्या दिवसाची सुरुवात
ही नामस्मरणानं करावी लागते, चांगल्या शुभ कार्यानं करावे लागते, शुभ बोलण्यानं करावे लागते. रोजची सवय आडवी येते चांगल्या दिवसाला सुद्धा. रोज माणसं उशिरा उठतात, त्यांना काय म्हणतात? सूर्यवंशी. उशिरा उठणाऱ्यांना काय म्हणतात? सूर्यवंशी. सूर्य उगवल्यावर उठतात ते, आणि जे सूर्य उगवल्यावर उठतात ना त्यांनाच जास्त आजाराची बाधा होते. तुम्ही पहाटे 4 वाजता उठा, दिवसापूर्वी स्नान करा, गार पाण्यानं कोमट पाण्यानं करा, आणि तुम्हाला जर काही आजार झाला ना तर पांडागडी महाराजाकडे या. विधिनिषेधाचा नियमाचं आम्ही पालन करत नाही म्हणून तर अनेक रोगाशी संबंध आहे ना आपला. आता 10, 12, 15 वर्षाच्या पोरांना सुद्धा मोठमोठाले आजार जडलेत माऊली. नेमाला जीवनामध्ये फार महत्त्व आहे. नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जीवनामध्ये नियम असले पाहिजे, विधिनिषेधाचं पालन केलं पाहिजे. सकाळी इंद्रियाला पडलेलं वळण, सकाळी 8, 8:30ला उठतो बाप, लवकरही उठतो, मुलगा उशिरा उठतो, रात्री 2 वाजेपर्यंत त्या बेडवर पालथ्या पडल्या पडल्या त्या मोबाईलमध्ये गेम खेळतो. काही नाही, आत्महत्या केल्या हो. ते कोणता एक खेळ आहे बघा त्या मोबाईलवर, बोला, पबजी का पमजी असं का? जाऊ द्या, का आता मी खेळत नाही, पाहत नाही, त्याच्यामुळं मला नावं येत नाही त्याचं. तो जरा मनाच्या विरोधात गेल्यांनी आत्महत्या केली राजा. 2-2 वाजेपर्यंत बेडवर पालथं पडल्या पडल्या त्या मोबाईलवर बालिश कार्यक्रम बघतात. सकाळी 8-9च्या दरम्यान उठतो तो. रोजच्या प्रमाणे उठला 9 वाजता. याने आपली देवपूजा केली, गंध वगैरे लावला, तुळशीला पाणी घातलं, घरामध्ये आला. गुढीपाडव्याचा दिवस होता, शुभ दिवस होता, शुभ योग होता, शुभ नक्षत्र, शुभ तिथी होती. मुलगा झोपलेला आहे म्हणून त्याने लात मारली, म्हटले गधाड्या गाढवा, आज शुभ पाडव्याचा दिवस आहे, 9 वाजत आले, अजून तू झोपलास, लाज वाटत नाही म्हटले तुला? अरे आजचा दिवस किती पवित्र आहे, लवकर उठावं, लवकर स्नान करावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं बोलावं. कोण म्हणतो? ज्याने लात मारली मुलाला तो बाप म्हणतो. सज्जना हो, आजच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात, चांगल्या बोलण्याची सुरुवात, चांगल्या वागण्याची सुरुवात आणि चांगलं पाहण्याची सुरुवात आजच्या दिवशी करावी लागते. याचा अर्थ आजचा दिवस सोडून इतर वारी करू नये असं नाही बरं का. हो, म्हणून आज शुभ पाडव्याचा मुहूर्तावर, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आज गुढी उभारतात. गुढी म्हणजे ध्वज, पताका. आज महाराष्ट्रभर, भारत देशात, संपूर्ण कुटुंबामध्ये, हिंदू सनातन धर्मामध्ये आज गुढी उभारण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे, रूढी आहे. त्याला ऐतिहासिक कारण आहे, वैदिक कारण आहे, शास्त्रीय कारण आहे, पौराणिक कारण आहेत. अनेक कारणानं गुढी उभारली जाते. गुढी उभारायचं वारकरी संप्रदायाचं एक उद्दिष्ट आहे. आजच्या या दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाला मारून अयोध्येमध्ये प्रवेश केला.
आणि म्हणून आज अयोध्येमध्ये प्रवेश होताना प्रभू रामचंद्राच्या आगमनाचं अयोध्येवासियांना आनंद झाला आणि म्हणून त्या आनंदाच्या उत्साह साजरा करण्याकरता गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. याचा अर्थ नीट समजून घ्या. गुडिया तोरणे करीती, हां, आणि गाती कथा गाती गाणे. प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये आले गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणून सर्व अयोध्यावासियांनी गुढी उभारून आनंद व्यक्त केला. ज्ञानोबा सांगतात, माझ्या मणीची आवडी, माझ्या मणीची आवडी, पंढरपुरा नेईना गुढी, पंढरपुरा नेईना गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, आय पांडुरंगी मन रंगले. पंढरपूरला गुढी घेऊन जाईन म्हणजे ध्वजा घेऊन जाईन, पताका घेऊन जाईन, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. आतापर्यंत आम्ही शास्त्राच्या विरोधात वागलो, आई वडिलांच्या विरोधात वागलो, वडीलधाऱ्यांच्या विरोधात वागलो, कायद्याच्या विरोधात वागलो, शास्त्राच्या वेदाच्या पुराणाच्या विरोधात वागलो, मोठ्या भावाच्या विरोधात वागलो, मोठ्या बहिणीच्या विरोधात वागलो, आई वडिलांच्या विरोधात वागलो. आजपासून मी या सर्वांचा आदेश प्रमाण मानीन. आजपासून यांना मी देवासमान यांना मान देईन, यांच्या आज्ञेचं पालन करीन, यांना देवासमान समजेन. आजपासून आम्ही तो निश्चय केला पाहिजे बरं का. आज जर तुम्ही शुभ मुहूर्तावर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर चांगल्या विचाराचा तुम्ही संकल्प केला, पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही महान व्यक्ती बनणार. 1 वर्षामध्ये महान व्यक्ती बनणार. फक्त चांगल्या विचाराचा संकल्प केला पाहिजे. वारकरी संप्रदाय चांगल्या विचाराची जोपासना करत आला, म्हणून वारकरी संप्रदाय भारतामध्ये श्रेष्ठ आहे. देव कसा आहे, कुठे आहे, काय करतो, काय खातो, काय पितो, कोणासंग बोलतो, कोणासंग जातो, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार सांगणारा संप्रदाय आहे. त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय. जगत कसं आहे वारकरी संप्रदाय सांगतो. रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर. कोणा सांगितलं? वारकरी संप्रदाय. संत कसे आहेत? अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. वारकरी संप्रदायाने सांगितलं संत केवढे आहेत, देव केवढा आहे. ज्ञानोबरायला विचारा. वारकरी संप्रदाय सांगतो स्वर्गजयांची साळुका, समुद्रपाळी पिंड देखा, शेषासारखी बैसका, जो आधार तिही लोका. एवढा मोठा देव आहे. केवढा मोठा देव आहे. अनंत ब्रह्मांड ज्यांनी आपल्या उदरामध्ये धारण केले तो एवढा मोठा आहे. हा सगळा सारासार विचार वारकरी संप्रदाय सांगतो. शास्त्राचं महत्त्व, देवाचं महत्त्व, साधू संतांचं महत्त्व, वेदाचं महत्त्व, पुराणाचं महत्त्व
आणि आई वडिलांचं महत्त्व सांगणारा जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय असन तर तो फक्त वारकरी संप्रदाय आहे. बस, कोणताच नाही. वारकरी संप्रदाय हा सहनशीलतेचा पाया आहे बरं का. वारकरी संप्रदायामध्ये सर्वांचे अपराध पोटात घातले जातात, म्हणून वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. म्हणून तर आपले तुकोबाराय सुद्धा म्हणतात, या रे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणासी सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वांनी या जातीपातीचा विचार करणारा हा वारकरी संप्रदाय नाही. कोणत्याही जातीचा या, मराठी या, हिंदू या, मुसलमान या, ख्रिश्चन या, पारशी या, बौद्ध या, भिक्खू या, कोणीही या, सर्व संप्रदायाला मोकळीक देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये अनेक जाती पंथाचे, जाती धर्माचे लोक आलेत, मोठे महान होऊन गेले. राजाओ शेख मोहम्मद सारखा महात्मा मुसलमान कुळामध्ये जन्माला आला. शबरी बिल्लीनं सारखी बाई भिल्लाच्या कुळात जन्माला आली. चोखोबाराय सारखा महात्मा अस्पृश्य कुळात जन्माला आला. सेना न्हावी सारखा महात्मा न्हाव्याच्या कुळामध्ये जन्माला आला. तो एक अभंग पाहून घ्या तुम्ही. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेले विनी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, हो कबीराचे मागे शेले विनी. सज्जन कसाया विकू लागे मांस आणि माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे उडी. नामयाची जणी सवे वेची शनी धर्मा घरी पाणी वाये झाडी. बघा ना ही संतांची यादी. आणि त्या प्रत्येक संताबरोबर देवाने आपली लाज बाजूला सोडून त्यांची कामं केली. राजा कित्येक कोणत्याही जातीचे या संप्रदायात आले, संतत्व प्राप्त केलं आणि देवाला आपल्या हृदय मंद्यामध्ये बंदिस्त केलं. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार. सज्जनाओ एवढी प्रास्ताविक मी मांडतो, त्याचं एकमेव कारण आहे की वारकरी संप्रदायाचा जो अनुयायी आहे त्यालाच आई वडिलांचं महत्त्व कळतं. त्याला देवाचं महत्त्व कळतं, देवाचा महिमा कळतो, संतांचा आदर करतो. तो ज्याला वारकरी संप्रदायाची किंमत कळाली तो आई वडिलांना तुच्छ मानत नाही. आई वडिलांची देवासमान, देवतुल्य, ऋषितुल्य, संततुल्य त्यांना मानतो. त्याचाच निर्वाळा भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे आई वडील जे आहेत ना, आई वडिलांची कदर, आई वडिलांचं महत्त्व, आई वडिलांचा श्रेष्ठोत्तम महिमा, अरे किती थोर आहेत ते आई वडील, किती श्रेष्ठ आहे. सकल तीर्थाचे धुरे, धुरे म्हणजे श्रेष्ठ. सर्व भूतलावर या जगतामध्ये विश्वमंडळामध्ये जेवढी काही लहान मोठी तीर्थ आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, त्या तेवढ्याही तीर्थक्षेत्रापेक्षा श्रेष्ठोत्तम तीर्थ, श्रेष्ठोत्तम क्षेत्र जर कोण असेल तर आपली माता आहे आणि आपला पिता आहे. सकल तीर्थांचे धुरे, धुरे म्हणजे श्रेष्ठ आहे. जे का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन किजे
अशा आई वडिलांच्या शरीरावरून 5 लाख रुपये पगार घेणारा एखादा क्लास 1 अधिकारी जरी असला तरी हलकटा तुझ्यापेक्षा तुझे आई वडील खूप मोठे आहे रे. पण 5 लाख रुपये पगार घेणारा क्लास 1 अधिकारी आई वडिलांचा महत्त्व सांभाळीत नाही, आई वडिलांची कदर करत नाही. गडी म्हणून आपल्या नोकरांना सांगतो, हाताखालच्या लोकांना सांगतो, बाप ज्यावेळेस त्याला भेटायला जातो त्याचं नाव घेऊन विचारतो बाकीच्यांना, अरे अमुक अमुक नावाचा आहे का माझा मुलगा आहे, त्याला सांग तुझा बाप आला. क्लास 1 अधिकाऱ्याला ज्यावेळेस ते हाताखालचे माणसं सांगतात त्यावेळेस त्याला अपमानास्पद वाटतं आणि इतराला सांगतो तो, अरे माझा बाप नाही बाबा, माझ्या बापाने ठेवलेला तो गडी आहे गडी. पैशामुळं आई बापाचं महत्त्व विसरला, गाडीमुळं आई बापाचं महत्त्व विसरला, अरे बायकोमुळं सासूरवाडीमुळं सत्तेमुळं पैशामुळं तू आई वडिलांना विसरलास राजा. बरं का ज्ञानोबाराय सांगतात, तया सेविसी कीर शरीरे लो न खिजे. भगवंत सांगतात, अर्जुना अशा आई वडिलांच्या शरीरावरून आपलं शरीरही ओवाळून टाकलं तरी त्यांनी आपल्यावर केलेले अगणित उपकारातून उत्तीर्णता होता येणार नाही. एवढे श्रेष्ठ हे आईबाप आहेत. याचं थोड्या वेळात आपण थोडंसं विस्तारित चिंतन करू. या ठिकाणी आजचा जो प्रसंग आहे, सज्जनाओ, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आज श्री क्षेत्र घोगरगाव एका महात्म्याचा अवतार या गावात होऊन गेलेला आहे. ते गावाला फार उशिरा कळलं. ते नाहीतरी साधू आहे तोपर्यंत साधू कळत नाही, आईबाप आहे तोपर्यंत आईबाप कळत नाही. साधूचा बोध होत नाही एक वेळेस, पण बायकोचा बोध होतो राजाओ. बरं का. आणि म्हणून आता लग्नाला, सप्त्याला, वारीला जी महिलांची संख्या जादा आहे ना, त्याचं कारण तेच. तू जर म्हणला जाऊ का ग वारीला, जनावर काय तुमचा बाप सांभाळीन का? आता 2-3 वर्ष तुम्ही गेले होता ना, घरी मारा, आता मी जाते. संख्या जास्त आहे. बायकोच्या बोलण्याचा परिणाम होतो. अरे परिणाम अवश्य व्हावा, पण ती पत्नी तुला जर चांगल्या विचाराचा सल्ला देत असेल ना तर बायकोचं ऐकलंच पाहिजे. जेणेकरून तुमच्या प्रपंचातला परिवाराचा जर विस्कळीतपणा होत असन, ताटातूट होत असन, मोडामोड होत असन, तर बायको स्वर्गातली अप्सरा असली ना, तिला लात मारून बाहेर काढली पाहिजे. पण तुम्हाला जर ती चांगल्या विचाराचा सल्ला देत असन, आईवडिलांचा त्याग करू नका, किमान वर्षातून एखादी वारी करत चला, थोडंफार काहीतरी अन्नदान करत चला, लोकांशी प्रेमानं बोला, गावातल्या मंदिरामध्ये रोज दर्शन घेत चला, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करा, असं जर तुम्हाला सांगत असेल ना, तर मला असं वाटतं की तुम्ही आम्ही तिच्या पाया पडलो तरी चालेल. कारण ज्यावेळेस ती चांगल्या विचाराचा सल्ला देते त्यावेळेस बायको राहत नाही, त्यावेळेस ती गुरुस्थानी असते माऊली. काय ऐका, ज्यावेळेस असा सल्ला देते ना त्यावेळेस ती बायको म्हणून समजू नका, त्यावेळेस तिला गुरुस्थानी माना. भजनाच्या नादी लागले, देवाच्या नादी लागले, तुकोबरायचं प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं. घरात धान्य नाही, कपडा नाही, काही नाही, तुकोबरायच्या बायकोनं इकडून तिकडून जावं, काहीतरी करावं, काहीतरी मुलांना जेव घालावं. रोज त्या तुकोबरायला जेवण नेऊन द्यायचं. बरं, तुकोबाराय कोणत्या डोंगरावर गेलेले जिजाऊला माहिती नव्हतं. विना घेतला का भजन करायला भामचंद्र, घोराडा डोंगर आणि हे 3 डोंगरावर तुकोबाराय जायची. पण तुकोबाराय ना कधी बायकोला सांगितलं नाही का मी अमक्या डोंगरावर चाललो म्हणून.
एक दिवस भाकरी घेऊन गेली आणि चालली भाकरी. दुपारची वेळ होती. तुकोबारायच्या बायकोच्या पायात काटा मोडला. अरे देवा, अरे माझा नवरा अजून उपाशी आहे रे. उन्हात अनात मी चालले भाकरी घेऊन, माझा नवरा अजून उपाशी आहे. कुठे बसला असन माझा नवरा? अरे इठ्या काळ्या, अरे तुझ्या भजनानं माझा नवरा वेडा झाला रे. माझा नवरा प्रपंच विसरला, माझा नवरा बायका पोरं विसरला, घरदार विसरला रे. काळ्या तुझ्या नादी लागला माझा नवरा. त्या देवाला शिव्या द्यायची. देवाला शिव्या दिल्या, 10-5 शिव्या जिजाऊना घातल्या आणि तेवढ्या देव गुराख्याच्या रूपात आला. असं म्हणले. एक 8-10 वर्षाच्या मुलाचं रूप घेतलं देवानी आणि त्या ठिकाणी आला. म्हटले मावशीबाई काय झालं, कामून आरडता, कामून त्या देवाला शिव्या देता? म्हटले अरे म्हटले मेल्या त्याच्याच नादी लागला माझा नवरा. माझ्या प्रपंचाचं राख रांगोळी झाली. म्हणून श्रीमंत माणसं देवाच्या नादी लागत नाही. भजनी मंडळात तुम्ही सर्वे करा अण्णा. मोलमजुरी करणारे असेच सापडते. माऊलीसारख्या एखादा अपवाद सोडून द्या. आहे का श्रीमंताचे पोरं भजनात तुम्हाला कधी वारीला दिसतात का? नाही. 10-5 शिव्या घातल्या त्या जिजाऊना. म्हटले त्या मेल्याच्या नादी लागला माझा नवरा. प्रपंचाची राख रांगोळी झाली. महाराजांचं प्रमाण आहे. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसार आगी आपुलिनी हाते, लावूनी मागू ते पाहू नये. आपल्या हाताना साधू संत महात्मे आपल्या हाताना संसाराची राख रांगोळी करतात, पेटवतात. तुम्हाला म्हसोबाची शपथ आहे, तुम्ही वारीला जाताना तुम्ही खळ्यात बांधलेलं छपर पडकं छपर तरी पेटवता का? नाही. म्हसोबाची शपथ खरं सांगा तुम्ही. अहो ते गळक सपर पेटवीत नाही आपण. तुकोबारायने अख्खा प्रपंच जाळला राजा. संसारा आगी, संसाराला आग लावली, आग. गंगागिरी महाराज सुद्धा अशी झोपडीत राहत होते. संन्यासी होते बरं का. संन्याशांना पर्णकुटीत राहावं. बघा तुम्ही हिमालयात जा, स्त्रियांचा वारा नाही ना, पुरुषांचा वारा नाही. लिंबाचा पाला खातात, वारं पिऊन तपश्चर्या करतात. संन्यासी. ज्ञानोबारायांनी ज्या संन्यासाची लक्षणं सांगितली ना, ते संन्यासी आज तुम्ही हिमालयात जा. ज्ञानोबाराची ओवी सांगतो तुम्हाला. मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. गंगागिरीजी महाराज त्या कोटीतले संन्यासी होते. संन्यासाच्या गुंपाय 147 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं गंगागिरीजी महाराजांच्या नंतर. कोंडाजी काका नंतर ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराजांचे गुरु नीलगिरीजी महाराज 147 वर्ष या पृथ्वी तलावर राहिले. आपण वरचे 47 राहिलो तरी लय उपकार होतील देवाचे. काय लायकी एवढं आयुष्य मिळायला आपले? तेवढी लायकी असावी लागते, तेवढा अधिकार असावा लागतो आयुष्य वाढवायला. अहो इथं 10-15 वर्षाचं काट्ट सिगरेट पितं, गोवा खातं, दारू पितं, नाना प्रकारचे लफडे करतं. कसं जगन ते 100 वर्षापर्यंत?
संयमी जीवन जगावं लागतं, संयमी जीवन जगावं लागतं राजा. 147 वर्षाचं आयुष्य काय फुकट आहे काय? आणि त्या कुटीतले, त्या मालिकेतले गंगागिरीजी महाराज लोकांनी बांधून दिलेली झोपडी सुंदर प्रकारची, ती एक कविता होती ना, या झोपडीत माझ्या. लोक जायचे गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला, तर दिवस दिवस तिथून महाराजांच्या पर्णकुटीतून उठत नव्हते. गंगागिरी महाराज वारीला निघाले. नाचत पंढरी जाऊ रे खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. ती पर्णकुटी जाळून त्याची राख आपल्या अंगाला लावायची. आता कोणता कीर्तनकार आहे असा? अहो आता बहुतेक कीर्तनकार तर पायी वारीत जातच नाही. परमपूज्य शांती ब्रह्म भास्करगिरीजी महाराजासारखे महात्मे जर सोडले ना, बाबांनी वारी चालू होती तोपर्यंत बाबांनी पायी वारी केली, बसले नाही. वारकरी महात्मा कोटी अवस्थेतली भूमिका आहे बाबांची. हा त्याग असावा लागतो, त्याग असावा लागतो राजा. तुकोबाराच्या ठिकाणी तो त्याग होता म्हणून तर संसारावर दुर्लक्ष होतं. आता आमच्यासारखे कीर्तनकार त्यागाची फक्त व्याख्या सांगतात तुम्हाला. त्याग असा आहे, असा करावा लागतो, हे आम्ही नुसतं तुम्हाला सांगतो. आमच्याकडं फक्त सांगण्यापुरतं आहे, आचरण शून्य आम्ही आहोत. आम्ही फक्त नुसते प्रमाण देतो. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. माणिक मोती हिरा सोनं हे आम्हाला खड्यासारखं आहे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, मातीसारखं आहे. हे आम्ही चाल लावून, ताना मारून, राग रागीने गाऊन तुम्हाला व्यासपीठावर सांगतो. पण एकदा कीर्तन आटपलं, खुर्चीवर बसलो का हळूच कानात म्हणतो, 11 भरले ना. याच्या बापानं कुठं तपश्चर्या केली होती हो? नारायणगिरीजी महाराजांनी कधी पैशाला स्पर्श केला नाही. बाबा अजूनही पैशाला स्पर्श करत नाही. भास्करगिरीजी महाराज अजूनही नाही. ह्या कोटीत यावं लागतं राजा. तेव्हा समाज मागं पळतो, समाज तुमच्या पावलावर लोटांगण घालतो. हे असं अत्तर लावून, सेंट मारून, कडक इस्त्रीचे कपडे, फेटाक दे अप टू डेटमधील 50 लाखाची गाडी फिरून संतत्व मिळत नाही. सोपं आहे का एवढं? कोणती बायको अशी का उन्हात अनात भाकरी घेऊन आपल्या नवऱ्याला जीव घालायला कुठं आहे नवऱ्याचा शोध करायला जाईन? कोणती सांगा ना आता या कलियुगातली बायको सांगा ना, आहे का कोणाची? आम्ही कीर्तनाहून नुसतं अर्धा तास जरी लेट झालो असन, कुठं तरी आले असते ना खासड भरून. रोज असा कार्यक्रम तुकोबाराच्या बायकोचा चालायचा. तो काटा भरला, शिव्या दिल्या देवाला, आणि अर्धा वर्षाचं पोरग देवाच्या त्या गुराख्याच्या रूपात आलं. मावशी मावशी काय झालं? अगं म्हटले मावशी, देवाला शिव्या देऊ नये. देव आपला बाप आहे, देव आपली आई आहे, देव आपला गोतावळा. कोण म्हणतो? आपण गुराखी होता कोण? देवच होता. आणि काय बोलतो त्या जिजाऊला, काय म्हणतो? देवाला शिव्या देऊ नये, देव आपला बाप आहे. आता जिजाऊला तरी काय माहिती, मी ज्याला शिव्या देते तोच हा माझ्या पुढं म्हणून. म्हटले मावशी काय झालं, काय झालं? लय रक्त पायाला. अरे म्हटले मेल्या कोणाला म्हणती? शिव्या द्या बरं का, देवाला शिव्या अवश्य द्या, पण तेवढी भूमिका तयार करा. नवऱ्याचं नाव अवश्य घ्या, पण मणिमंगळसूत्र धारण करून आणि कुंकू लावून घ्या. नाही कळलं मी काय बोललो?
देवाला शिव्या अवश्य द्या. आमच्या धनाबाई नाही दिल्या का? अरे विठ्या विठ्या मुळं मायेच्या कारट्या, तुझे गेले मढे तुला पाहुनी काळ रडे. तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री चुडाल्याली, उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जनी. अरे विठ्या विठ्या मुळं मायेच्या कारट्या, तुझे गेले मढे तुला पाहुनी काळ रडे. आणि त्यातली शिव्या आजही आमच्या माता भगिनी वापरात आणतात बरं का. ए मेल्या तुझा मुर्दा पडला तुझा, तुझे गेले मढे. आणि जर असं म्हणता म्हणता ज्याला म्हणती त्याचा जर खरोखरच पाळला, मला वाटतं ही परंपरा बंद होईल नाही का शिव्या द्यायची. आमच्या जनाबाईनं देवाला शिव्या दिल्या. पण जनाबाईनं काय काय केलं? धरीला गळा बांधून या दोर, त्याला अंकित केलं. ताब्यात हे घेतला तो, ताब्यात आला देव, आणि मग शिव्या देण्याचा अधिकार प्राप्त होतो. आमची जिजाऊ कोण होती? तुकोबारायपेक्षा श्रेष्ठ होती माझी जिजाऊ माऊली. मला सांगा, आज महाराष्ट्रात भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की, पण घडवलं कोणा? घडवलं कोणा? मा जिजाऊ साहेबांना घडवलं ना. तुकोबारायच्या पूर्ण भक्तीला पूर्ण परमार्थाला वेळ दिला माझ्या आवली मातानं, जिजाऊ मातानं. आवडी प्रेमानं म्हणायचे, वास्तविक जिजाऊ जिजाबाई नाव तुकोबारायच्या पत्नीचं, पण आवडी ना आपलं नाही का. आपल्या बायकोला दोन दोन नाव आहे का नाही? आवली ठेवलं होतं, आवली. आणि मग शिव्या द्यायला लागली तर म्हटले मावशी काटा भरला. हा ना, पायनं मेले म्हटले, चालले उन्हा तानाचं, पाय चप्पल नाही, चटके बसते. पाय ना, माझा नवरा इना घेतो आणि त्या काळ्या इटेचं भजन करतो. माझा नवरा बिघाडा रे पोरा. आजी मावशी काटा काढू. ती एवढंच पोरगं होतं. जिजाऊ म्हण लागली, का रे तू एवढा दिसतो न काटा काढू म्हणतो माझ्या पायातला. मी काढतो नाही मावशी, मी काढतो काटा. देवाने त्या जिजाऊचा पाय आपल्या पायावर ठेवला, फुका लावला त्या पायाला, पाय स्वच्छ केला. काय भाग्य आहे, काय अधिकार आहे त्या जिजाऊचा. ही भक्तीची व्याख्या जर ऐकली तर आपल्याला असं वाटतं आपण किस झाडकी पत्ती काय करतो आपण. सगळा नंगा नाच आहे हो आमचा, सगळा नंगा नाच आहे. शुद्ध परमार्थ नाही, बेगडी दिखाऊ परमार्थ आहे आमचा. तुमचा काय असन भगवान जाणे बरं का. पण जवळजवळ आमच्या महाराष्ट्रातल्या 90% आमच्यासारख्या लोकांचा केवळ बेगडी परमार्थ आहे. सांगा ना हो, महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये परमार्थ आहे, तरी खून बलात्कार दंगली कमी झाल्या का हो? झाल्या का कमी? अरे आम्ही कीर्तनं करतो, रात्रंदिवस महाराष्ट्रात फिरतो, आमच्या घरचे माणसं सुधारणार राजा हो, तर काय गाव सुधरवतोय आम्ही. तालुका जिल्हा महाराष्ट्र तर बहुत, दिल्ली तो बहुत दूर आहे. मी काढितो काटा. ते म्हटलं तू एवढा दिसतो माझा काटा काढतो. तो म्हटलं मी लई जणाचा काटा काढा. पुतण्याचा काढा, कंसाचा काढा, दुर्योधनाचा काढा, रावणाचा काढा, लई जणाचा काटा काढा. मावशी तो काटा काढायला काय वेळ लागेल मला. घेतला पाय, मांडीवर घेऊन भागलं नाही देवाचं, कारण पायच एवढा पवित्र होता माझ्या जिजाऊचा. छातीला लावला, छातीला, आपल्या छातीला लावला देवानी, छातीला लावला पाय. आणि नुसता हाताचा स्पर्श केला त्या काट्याच्या टोकाला.
आता काळावर ज्याची सत्ता आहे तो काटा आपोआप निघून उडून गेला हवेमध्ये आणि हात फिरावला तर त्या जिजाऊ मातेची जखम रक्त सर्व नाहीसं झालं राजा. मग मला सांगा, एवढी करणारी ती माझी जिजाऊ, त्यांना आईवडिलांचं महत्त्व प्रतिपादन करा. लहान भावानं मोठ्या भावाशी कसं वागावं हे सांगा तुम्ही. अरे आई वडील कोण आहे, श्रेष्ठ आहे याचं लक्षणं पटवून द्या तुम्ही. का सगळा भोंगळा व्यवहार चाललेला आहे आता या परमार्थाच्या बाबतीमध्ये. भोंगळा कारभार चालू आहे. अंधेरी नगरी बेबुंद राजा आणि टक्काशर राजा आणि टक्काशर खाजा. भोंदूगिरी चालवली, सगळी भोंदूगिरी चाललीत. अवघड आहे. नेमकी देव कुठे आहे हे सांगत नाही राजा. अरे सर्वाघटी राम माऊलीनं सांगितलं ना, मंदिरात देव आहे का? मग मंदिराचाच जर देव असेल तर बाकीच्या ठिकाणी देव नाही असं म्हणायचं का? अरे देव तर सर्व जळीस्थळी काष्टी पाषाणी सकाळी आहे वनमाळी जेथे तेथे. देव सर्वत्र आहे, सर्वाच्या घटात आहे, हृदयात आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. 12 वाजता ऊन पडलेला आहे, सूर्याचा तळपता प्रकाश आहे आणि 1000 मटक्यामध्ये पाणी भरलेलं आहे. मला सांगा त्या 1000 मटक्यामध्ये किती सूर्य आहे? अण्णा अगदी बरोबर आहे. त्याचे प्रतिबिंब किती आहेत? 1000 आहे. 1000 सूर्य आहे का? नाही, सूर्य एकच आहे. तसा एकच परमात्मा आहे. माझ्यामध्ये तोच अंश आहे, तुमच्यामध्ये तोच अंश आहे, तुमच्यामध्ये तोच अंश आहे, तुमच्या सर्वामध्ये तोच अंश आहे. मग तुमच्या आमच्यामध्ये जर तो अंश आहे तर मग माझ्या आईमध्ये माझ्या बापामध्ये कोणाचा अंश आहे? त्यांचा तिरस्कार का? त्यांचा द्वेष का? त्यांना हानमार का? त्यांची उपासमार का? याचाच अर्थ तू चांगल्या विचारापासून बाजूला गेला रे, बाजूला गेला. म्हणून महाराज सांगतात 5वीच्या दिवशी त्या आईनं याचं मुंडकं पिळायला पाहिजे होतं. भक्तिवीन पशु कशाशी वाढला, 6वीने नेला कैसा नाही. नाथ महाराज सांगतात 5वीच्या दिवशी ती रांड 6वी काय कुठं पत्ते खेळायला गेली होती का काय? तिनं दिवा का नाही विझावला याचा? 5वीच्या दिवशी दिवा राहण्याकरता घरातले माणसं रात्रभर डोळ्यात काय घालून बोला जागे राहतात, डोळ्यात तेल घालून. हा वाचार्थ आहे बरं का, खरोखरचं तेल नाही टाकीत डोळ्यात, हा वाचार्थ आहे. तसं माणसं म्हणता ना लग्न तोंडावर आलं. आता लग्न जर तोंडावर आलं तर नवरा नवरीनं कुठं राहावा? नागपुड्यात. लग्न तोंडावर आलं, दिवाळी तोंडावर आली, पोरांनी फटाकडे कुठे वाजायचे? दिवाळी जर तोंडावर आली तर हे वाच्यार्थ आहे, लक्षार्थ नाही त्याचा. लक्षार्थ वेगळं आहे. तसं डोळ्यात तेल घालून रात्रभर जागे राहतात. पण लिहिलेलं जे आहे ना 5वीच्या त्या दिवसामध्ये, त्या रात्रीच्या प्रकाशामध्ये आपल्या कपाळावर ललाट रेषेवर लिहिते ना, तीच भाग्यचक्र आपल्या आयुष्यामध्ये आपण भोगत असतो. सुखदुःखाचा साक्षात्कार, मान सन्मान, मान अपमान, चांगलं खायला मिळणं, वाईट खायला मिळणं, चांगलं पाहणं, वाईट वागणं, वाईट पाहणं, या सगळ्या गोष्टी इथं भाग्यचक्रावर लिहिलेल्या आहे. त्याप्रमाणेच ते घडणार. पण प्रारब्धावर मात करण्याकरता अरे या वारकरी संप्रदायामध्ये तुमच्या वाईट प्रारब्धावर मात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवंताच्या चिंतनानं काय होणार नाही, सर्व काही होणार. किती पापिष्ठ असता तुम्ही, एकदाच नामस्मरण घ्या तरी तुमचा उद्धार होईल. सज्जनाओ, आज या ठिकाणी कैलासवासी प्रकाश गणपतराव पाटील पवार, त्यांचा माझा चांगला परिचय होता बरं का. मी आमच्या राजूभाऊकडे यायचो ना, मी एक थोडे भोळ्या विचारायचं, अशी ग्रहस्थ व्यक्ती होती ती, चांगली होती, सज्जन होती, चारित्र्य संपन्न, आदर्श संपन्न
व्यक्तिमत्व होतं, चांगलं होतं, स्वभाव गोड होता, शांत होता, हसतमुख होता. पहिलं वर्ष श्राद्ध आहे. त्यांचे बंधू आहे दत्तात्रय गणपत पवार, देवीदास गणपत पवार, राजेंद्र गणपत पवार आणि पुतण्या आहेत चंद्रकांत पवार, संदीप पवार, दीपक पवार, सचिन पवार. नातवंडे आहेत, सुना आहे, असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहेत. 1 वर्ष झालं त्यांना जाऊन. 10व्याच्या दिवशी पिंडदेह, त्यांना अंगठा एवढा देह तयार होतो प्रत्येकाला. महत्त्वाचं चिंतन सांगतो, अंगठ्या एवढा. आज आपली किती फुटाची उंची आहे? सर्वांची नाही म्हणत मी, एकाचीच सांगा कोणाची तरी. बस पटेल तुमची किती? 5.5 आहे. असं का? जाऊ द्या, प्रवचन झालं, मीच तुमचं माप काढितो. 5, 5.5, 5.25. कलियुगामध्ये उंच्या कम्या झालेल्या आहेत माणसाच्या. तुम्ही भाग्य घेऊन आले चांगले राजाओ, तुम्हाला देवाने एवढी शरीर संपत्ती दिली. काय मी जळवतो तुमच्याकडे पाहून. चला, देवाची देणगी ठेविले अनंते तैसेचे राहावे. तेव्हा अंगठ्या एवढं शरीर तयार होतं. 10व्याच्या दिवशी 13व्याच्या दिवशी त्या शरीराचा परलोकात प्रवासाला सुरुवात होती. 1 वर्ष लागतं. आणि एक लक्षात घ्या, सर्व ऐका, 12 महिने पूर्ण मेलेला दिवस न धरता त्याचा आदला दिवशी श्राद्ध करावे लागतं. हे शास्त्राचा निर्वाळा आहे. जिवंत वार तो जीव घालावा लागतो. तारखीप्रमाणे घालत जाऊ नका कोणी, तिथीप्रमाणे घालत जा. जी तिथीला ते गेले त्याच्या अगोदरच्या आदला दिवसाची तिथी त्याला श्राद्ध येतं. हा गरुड पुराणाचा सिद्धांत आहे. कोणाचं ऐकू नका. 11:30 तर घालूच नका. घरं कोसळतील, तुमचे घरं कोसळतील, ॲक्सिडेंट होईल, नाना प्रकारची आपत्ती येईल. गरुड पुराण ऐका जरा. 11.5 महिन्यात कोणाचंही तुम्ही श्राद्ध करू नका. 15 दिवसाचा प्रवास त्या जीवात्म्याचा शिल्लक राहतो. त्यांनी जावं कुठं म्हणून तो भूत पिशाच्य होतो आणि त्या घराण्याला शाप देतो. खूप मोठं चिंतन आहे, मांडायला आपल्याला वेळ नाही, वेळेचा अतिरेक होऊन गेलेला आहे. म्हणून 12 महिन्यापर्यंत 16 श्राद्ध करावे लागतात. आजचं हे शेवटचं श्राद्ध आहे. धर्मराजाच्या महाद्वारामध्ये कैलासवासी प्रकाश भाऊ या ठिकाणी पिंडदेहाच्या रूपानं गेलेले आहे. 12 महिन्यापर्यंत या पवार परिवाराकडून झालेला परमार्थ, केलेला वाऱ्या, केलेला अन्नदान, केलेला परमार्थ, केलेला सत्कर्म, केलेला उपकार, या सर्वांचा पुण्यकर्म आज आर्यमा नावची देवता पूजा चालू असताना आर्यमा नावची देवता त्या ठिकाणी येते. सर्व पुण्याचं गाठोडं घेऊन आमच्यातून गेलेल्या व्यक्तीच्या नावावर त्या खात्यावर जमा करते. पेपरची बातमी सांगत नाही मी, गुगलची बातमी नाही. शास्त्राचा संघर्ष, शास्त्राचा विचार सांगतो मी तुम्हाला. तिथं गेलेले जात आर्यमा नावची देवताना हे पुण्याचं गाठोडं घेतलं आणि ती त्यांच्यापर्यंत जाती धर्मराजासमोर बसलेले आहेत. आणि मग ते पुण्याचं गाठोडं पाहिल्यानंतर ह्या जीवाला कोणती गती, कोणता जन्म द्यायचा हे ठरवायचा अधिकार धर्मराजाला आहे. आलं का लक्षात? म्हणून या परिवाराकडून घडलेला जे काही पुण्यकर्म आहे, पुण्यकर्माचं गाठोडं त्यात अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान, ज्ञानदान या सर्व दानाच्या माध्यमातून कैलासवासी प्रकाश भाऊ गणपतराव पवार यांना उत्तम प्रकारची गती, उत्तम प्रकारचा जन्म, उत्तम प्रकारची अवस्था प्राप्त व्हावी ही सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठेवे येणे वागेज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जी खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पहाओ, जो जे वांछिल तो तिला हो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, जे सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये, दृष्टा दृष्ट विजये, हे तमणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.